नमस्कार मंडळी, तर मी तुमची मिनी ब्लॉगर रुही. तर आज माझ्यासोबत काय झालं एक किस्सा सांगते तुम्हाला. तर नेहमीप्रमाणे सकाळची ट्रेन पकडून मी ऑफिसला निघाले. भायखळा स्टेशनवरून मी चिंचपोकळी स्टेशनला आले आणि चिंचपोकळी स्टेशनला आल्यानंतर मला कळलं की मी जे घरातून गिफ्ट घेऊन आली होती देण्यासाठी ते मी ट्रेनमध्येच मला 2 मिनिटासाठी वाटलं होतं की आता ते गिफ्ट गेलं आहे, मला काहीतरी वेगळंच मागवावं लागणार. पण पहिले मी चिंचपोकळी स्टेशनला कंप्लेंट दिली. त्यांनी मला CST स्टेशनला पाठवलं. CSTवरून ती ट्रेन ऑलरेडी टिटवाळासाठी रवाना झाली होती. हे समजलं मला. मी तिथेसुद्धा कंप्लेंट दिली आणि मी ऑफिसला गेली. त्याच्यानंतर रेल्वे हेल्पलाईन नंबर 1512 आणि 139वरती कॉल केला. स्टेशन मास्तरांनीसुद्धा एक नंबर मला दिला होता, त्याच्यावरतीसुद्धा मी कॉल केला. भाई साप गोट्या असतं तर खरंच माझ्या कपाळात गेल्या असत्या, पण ट्रेनमधून गेलेली एखादी वस्तू परत शोधणं म्हणजे अशक्य. पण नाही, मला माझं गिफ्ट भेटलं होतं. सकाळी घरातून निघतानाच मला मम्मी बोलली होती की तू ते गिफ्ट हरवशील, बॅगेत ठेव. पण मी ऐकलं नाही. माझा शहाणा दिवसभरामध्ये ते गिफ्ट खरंच माझ्याकडून हरवलं होतं. पण आकाशातून काय मी पाताळातून शोधून काढेल. आणि मी काय गिफ्ट दिलं होतं बघण्यासाठी रुही मिनी ब्लॉगरला फॉलो करा.